अधिवेशनानंतर आणि सर्वसामान्यांचं शिवसेना भाजप सरकार आल्यानंतर आपल्याबरोबर बाबींची चर्चा करायची, आपल्यासमोर ते विषय मांडायचे. त्या अनुषंगाने आज ही परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांचं आताच नितीन राय साहेबांनी स्वागत केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजापूर तालुक्यामध्ये जी अतिशय दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीमध्ये आपण अतिशय गांभीर्याने तो विषय घेतला. जो नराधम आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सगळ्या बाबतीत सखोल माहिती घेतल्यानंतर 3 बाबतीत आपण निर्णय घेतला. एक म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमण्याच्या बाबतीमध्ये ठरलेलं आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना प्रस्ताव पाठवण्याच्या बाबतीत सूचित करण्यात आलेलं आहे. हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्याच्या बाबतीत देखील ठरले आहे. आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर हा जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा मागायची या बाबतीत देखील अतिशय स्पष्टता आहे. कुटुंबियांना तातडीने भेटून त्यांना जीव देऊन त्यांना जे काही अडचणी होतं त्यांच्या करण्याचा प्रयत्न केला. मेडिकल ट्रीटमेंट देखील तातडीने उपलब्ध करण्यात आली. गुन्हेगाराच्या बाबतीमध्ये जे पुरावे अपेक्षित होते ते सगळे उपलब्ध झालेले आहे. आणि चार्जशीट एखाद्या आठवड्यामध्ये फाईल करण्याच्या बाबतीत देखील चर्चा झाली आहे. खात्री तसं तातडीने चार्जशीट देखील फाईल होईल. कुटुंबाची भेट घेऊन कुटुंबाचं पालकत्व आपण स्वीकारलेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ठरवायचं आहे की पुढच्या काळामध्ये त्यांना नेमकं कुठे राहायचं आहे, काय करायचं आहे आणि पूर्ण त्यांना सहकार्य दिलं जाईल. सरकारी मदत तर आहेच ती लवकर मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबरीने त्यांचं जे जीवन आता उद्ध्वस्त झालं आहे ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न जो आहे तो आमच्या सर्वांच्या दृष्टीने होईल. आणि त्यांना जे काही लागेल ते देण्याचा पालकत्व आम्ही स्वीकारलं आहे. ते देखील आपल्याला आवडीने सांगायचं तर आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने ते विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला कल्पना आहे की सातत्याने आपल्या जिल्ह्यामध्ये शेतीचं नुकसान होत आहे. खरीप 2022 म्हणजे चालू हंगाम जो आहे त्या हंगामामध्ये अनुदान मिळण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. पंचनामे झाले. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान या सगळ्या बाबींचा विचार केला तर 1,75,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जे आहे त्याचे पंचनामे झाले. 33% जास्त नुकसान आहे हे स्पष्ट झाले आणि तसा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे गेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होईल. आपल्या जिल्ह्यातल्या साधारण 5.5 लाख हेक्टरच्या तुलनेत 1,70,000 ते 75,000 हेक्टर हे क्षेत्र बाधित आहे आणि त्याला मदत मिळणार आहे. ते झालं अनुदानाचं. आपल्याला कल्पना आहे की अनुदान जे आहे ते NDRFच्या दुप्पट केले. 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत केलेली आहे. सरकारने ते पावलं उचललेली आहे. याचबरोबरीने पीक विम्याच्या बाबतीमध्ये मिड सीझन ॲडव्हर्सिटी नावाचा प्रकार आहे. हंगाम जेव्हा चालू असतो तेव्हा जर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर 25% जी काही नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम आहे त्याच्यातले 25% अगाऊ दिले जातात. तर त्याचे पंचनामे आता सध्या चालू आहे. बुधवारपर्यंत ते पंचनामे देखील पूर्ण होतील आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी कुटुंबापर्यंत अनुदान आणि पीक विम्याची रक्कम दोन्ही मिळावी यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आणि मला खात्री आहे की तोपर्यंत पैसे उपलब्ध होतील. 2021च्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की निम्मा
पीक विमा जो आहे तो देण्यात आला होता. साधारण 325-30 कोटीपर्यंत 330 कोटीपर्यंत पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांना देण्यात आले. अजूनही 330 कोटी देणं आहे, त्या हक्काचं आहे, न्यायाचं आहे. या बाबतीत आपण लढतो आहे. काही प्रशासकीय चुकांमुळे, प्रशासकीय दिरंगाईमुळे त्याला वेळ लागतो आहे. सोमवारी म्हणजे परवा दिवशी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडनं विमा कंपनीवरती कायदेशीर कारवाई विमा खरीप 2021च्या पीक विम्याच्या पेमेंटबाबत नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडनं कायदेशीर कारवाईला सुरुवात होणं अपेक्षित आहे अशा त्यांना सूचना दिल्या. आधीच जरा वेळ झालेला आहे, त्यामुळे मला खात्री की सोमवारी या बाबतीत जिल्हाधिकारी पावलं उचलली. 2020चा जो पीक विमा आहे, आपल्याला कल्पना आहे की 2020च्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेऊन मान्य केलं होतं आणि 3.5 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 525 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही मिळणार होती. 6 आठवड्यात देण्याचे आदेश होते. स्वाभाविकच आहे की विमा कंपनी सुप्रीम कोर्टमध्ये जाणार म्हणून त्यावेळी दाखल केला होता. त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये स्टे मागितला. माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण विनंती केली की त्यांना 200 कोटी रुपये भरू द्या आणि मगच त्यांना स्टे द्या अशी आपण विनंती केली. ती माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. विमा कंपनीने 200 कोटी जमा केले आणि त्याची सुनावणी व्हावी म्हणून आपले प्रयत्न चालू होते. आपण मागणी अशी केलेली आहे की 200 कोटी तरी शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे आणि त्या अनुषंगाने सुनावणीचे प्रयत्न चालू होते. सोमवारी 5 तारखेला याची पहिली सुनावणी होती. ज्येष्ठ विधिज्ञ आपल्याला सहकार्य करते. राज्य आणि केंद्र सरकारकडून या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हे जे 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी जवळजवळ 525 कोटीपेक्षा जास्त रकमेपासून वंचित राहिले, यांना माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळण्याची मला खात्री आहे. जशी मी सांगितल्याप्रमाणे सुनावणीची पहिली तारीख सोमवारी राहणार. हा विषय होता तो पीक विमा नैसर्गिक आपत्तीचं नुकसान याबाबत होता. दुसरा मुद्दा जो आहे तो देखील आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प. अधिवेशन कालावधीमध्ये हा विषय जो आहे तो उपस्थित झाला होता आणि उपमुख्यमंत्री महोदय जे जलसंपदा मंत्री देखील आहेत यांना आपण विनंती केली होती की मराठवाड्याला फक्त 7 TMC नाही, 23 TMC नाही, त्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते हक्काचं आणि या 7 TMCच्या पलीकडे जाऊन आपण या बाबतीमध्ये जलद गतीने हे न्याय मिळवून देण्यासाठी बैठक लावावं का, प्रयत्न करावा का, अशा प्रकारचा पण विचारलं होतं. त्याचं उत्तर आपण ऐकलेलं आहे. आणि 7 TMCच्या बाबतीमध्ये देखील टेंडरिंग प्रोसेस जी एक ऑनगोईंग आहे, त्याच्यावरचा स्टे वगैरे जो होता तो उठवलेला आहे. त्यामुळे मला वाटतं जिओ टॅगिंगची प्रक्रिया 5 म्हणजे सोमवारपासून सुरू होती. त्याचं जिओ टॅगिंग आणि या महिनाअखेर सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत त्याची टेंडरिंग प्रोसेस जी आहे निविदा प्रक्रियेपर्यंत पूर्ण झालेली असते. आणि आपला उद्दिष्ट जे आहे की 2024पर्यंत म्हणजे डिसेंबर 2024च्या आत आपल्याला आपल्या हक्काचं कृष्णापुरातलं जे पाणी आहे ते मराठवाड्यात, आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि बीडमध्ये आणायचं आहे. त्या अनुषंगाने पूर्ण ताकदीने आपला पाठपुरावा चालू आहे आणि आपलं राज्य सरकार या बाबतीत अतिशय सकारात्मक आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो आपल्या सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण 2.5 वर्ष प्रचंड पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने या अतिशय महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीत आधीच्या सरकारने निधी न दिल्यामुळे गती काही घेऊ शकली नव्हती. नवीन सरकार आल्यानंतर सगळे कागदपत्र पडताळल्यानंतर हे लक्षात आलं की मंत्रिमंडळाचा जी काही मान्यता घ्यायची असते तीच घेतली गेली नव्हती. त्यामुळे आता त्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून नजीकच्या काळामध्ये हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून त्याला मंजुरी, त्याला म्हणजे राज्याचा जो 50% हिस्सा आहे त्याला मंजुरी मिळून
तातडीने CF मधनं कंटिन्जन्सी फंडमधनं आकस्मिक निधीमधनं पैसे उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आपण मागणी केली आणि राज्य सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे. आपल्या शहरातील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या बाबतीत देखील दुर्दैवाने साधारण परिस्थिती कशी झाली, घोषणा झाल्या, बाकीमधून बोललं गेलं, परंतु कागदोपत्री जी करणं अपेक्षित आहे, जी काही कृती होणं अपेक्षित आहे ती दुर्दैवाने झालेली नव्हती. आपल्याला 25 तारखेला जे नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, त्यांच्याकडनं पत्र डिसअप्रुव्हलचं आलं, लेटर ऑफ डिसअप्रुव्हल. आणि त्याचं मुख्य कारण हे होतं की जेव्हा कमिटी आली होती तेव्हा ती बोलवली गेली होती 5-6 महिन्यापूर्वी, तेव्हा जी परिस्थिती बघून त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने 2016मध्ये आपल्या इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती, तिथे महाआरोग्य शिबिरामध्ये, आणि ज्यांनी बरंच पेपरवर्क करून घेतलं होतं, त्यांना हा सगळा विषय मी सांगितला आणि डिसअप्रुव्हल लेटरची चर्चा झाली. त्यानंतर मग जे वैद्यकीय शिक्षण सचिव आहेत, सचिवांबरोबर प्रदीर्घ मीटिंग झाली. त्या बैठकीमध्ये नेमके ॲक्शन पॉईंट्स काय आहेत आणि हे युद्ध पातळीने कसं टॅकल करायचं या बाबतीत निर्णय घेतले. डीनना मुंबईला बोलवून घेण्यात आलं आणि जे कमिशनर आहेत वीरेंद्र सिंग, त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे अहवाल तयार करण्याची. दुरुस्ती जी काही केलेली आहे, त्रुटी ज्या काही दूर केल्या त्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. काल रात्री उशिरापर्यंत चालू होती. आज प्रस्ताव जो आहे तो तयार होईल आणि सोमवारी हा दिल्लीमध्ये NMCकडे दाखल करून स्वाभाविकच आहे की त्याचा पाठपुरावा करून 22-23मध्ये ॲडमिशन्स व्हाव्या यासाठी आपले पूर्ण ताकदीने प्रयत्न राहतील. त्या पद्धतीने काम देखील चालू आहे. याच्यानंतरचा विषय होता तो म्हणजे प्रसाद योजनेच्या बाबतीतला. तुळजापूर हे देवस्थान जे आहे त्याच्या विकासाच्या अनुषंगाने आपण प्रसाद योजना जी आहे ती लागू करण्याच्या बाबतीत विनंती केली होती. काही महिन्यांपूर्वी जी किशन रेड्डी जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांना जाऊन आम्ही भेटलो होतो आणि ते देखील अतिशय सकारात्मक होते. दुर्दैवाने राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राकडे गेला नाही, त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. प्रसाद योजना ही 100% अनुदानाची केंद्राची योजना आहे, परंतु प्रस्तावच गेला नाही. अनेक वेळेस आपण विनंती करून देखील त्यामुळे ते काही करू शकत नव्हते. आता हा विषय जो आहे तो फास्ट ट्रॅकवरती घेण्याचं ठरलं आहे आणि प्रसाद योजनेचा DPR जो आहे, जो विकास आराखडा आहे, तो लवकर तयार करून MPDCच्या माध्यमातून मंत्रालयाच्या राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठवण्याची 3 महिन्याची विंडो 3 महिन्यामध्ये करण्याचं साधारण आपण ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने देखील प्रक्रिया चालू आहे. तुझा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा तोडगावचा. आपल्याला कल्पना आहे की 10,000 तरी युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. आपल्या पूर्ण देशामध्ये तांत्रिक कापड निर्मितीचा एकही प्रकल्प अशा प्रकारचा नाही. म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल पार्क देशात एकही नाही आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क व्हावी. देशामध्ये कुणालाही जर या विषयात गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात जास्त सवलती तिथे मिळाव्या, जेणेकरून ते तिथे आकर्षित होतील या अनुषंगाने नियोजन चालू आहे. MIDCच्या माध्यमातून KPMG नावाची जी कन्सल्टन्सी फर्म आहे, MNC आहे, परदेशातली आहे, त्यांनाही काम देण्यात आलेलं आहे. आधी त्यांनी एक रिपोर्ट दिला होता, आता त्यांचा दुसरा रिपोर्ट जो आहे तो देखील उपलब्ध झालेला आहे आणि या कामाला देखील गती देण्याचं आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. शेवटचा मुद्दा होता तो महावितरणच्या बाबतीमध्ये. महावितरणचं जे काही कामकाज आहे ते आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं आहे
आणि आपल्यापैकी अनेकांनी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या देऊन व्यथा जी आहे, ग्राहकाची व्यथा, शेतकऱ्याची व्यथा पण मांडलेली. सगळेवाडीचा जो काही प्रकार आहे तो 2 कोण निकृष्ट कामामुळे पडले एवढा किरकोळ नसून महावितरणचे अधिकारी खुद्द उपमुख्यमंत्री महोदय जे ऊर्जा मंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांना अर्धवट आणि खोटी माहिती देतात. याच्यामुळे त्याचं गांभीर्य जे खूप वाढलेलं आहे. हा विषय जो आहे तो आता वरच्या स्तरावरती खूप चर्चेला गेला आहे आणि जॉईंट जे MD आहे, आपल्याकडे महावितरणला MD असतात आणि जॉईंट MD असतात. जॉईंट MD एक दिवसभर आवर्जून आले होते तिथे, त्यांनी स्वतः पूर्ण पाहणी केलेली आहे आणि महावितरणच्या कामामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या बाबतीत आपण आपल्या जिल्ह्यापासून पुढाकार घेणार सुरुवात करणार. आणि त्याचा एक मुद्दा आपण असा ठरवला आहे की जर ग्राहकाची काही तक्रार असेल, शेतकऱ्याची तक्रार असेल, ग्रामपंचायतीची तक्रार असेल तर फोन करून तक्रार फक्त मांडायची नाही, तर ग्रामसेवकांनी अधिकृत असा ईमेल पाठवायचा किंवा SMS करायचा जेणेकरून एक पुरावा तयार होतो आणि तो ईमेल जो आहे तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला करायचा. म्हणजे उद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनाच आपल्याला जाब विचारता येईल की हा ट्रान्सफॉर्मर खराब झाला म्हणून या दिवशी तुम्हाला कळवलं होतं, तुम्ही काय केलं. या सर्व ज्या काही बाबी आपल्यासमोर मांडल्या या आपल्याला सर्वांना मिळून अंमलात आणायच्या, आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. आपल्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे, जलद गतीने विकास करायचा आहे. असं नुसतं बोलून होणार नाही आहे. हे सर्व मोठे प्रकल्प आहेत, ते आम्ही पूर्ण ताकदीने याच्या बाबतीमध्ये काम करतोय. आपलं देखील सर्वांचं या बाबतीत सहकार्य राहावं, लक्ष राहावं यासाठी एवढं विस्तृत मी आपल्यासमोर विषय मांडले. आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे.